चला तर मग आज एका अशा प्राचीन कथेत डोकावूया जी आपल्याला चांगुलपणाच्या खऱ्या अर्थाचा शोध घ्यायला लावते. सुरुवात करूया एका प्रश्नानं जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच, की पुरेसा चांगलं असणं म्हणजे नेमकं काय? त्याची काही मर्यादा आहे का? या प्रश्नाचं उत्तर एका जुन्या कथेत दडलंय. कुरु धम्म जातक ही गोष्ट आहे एका राज्याची जे संपण्याच्या मार्गावर होतं, एका चमत्काराची जो फसला आणि लहान सहान वाटणाऱ्या चुकांच्या एका साखळीची. आणि या सगळ्यातनं आपल्याला एक अनपेक्षित उत्तर मिळतं. तर या कथेच्या केंद्रस्थानी आहेत दोन राज्य. एकीकडे आहे कुरु राज्य, जिथे सगळं काही आलबेल आहे, धनधान्याची समृद्धी आहे, आणि दुसरीकडे आहे कलिंग राज्य, जे भयंकर दुष्काळाच्या आणि उपासमारीच्या खाईत लोटलं गेलंय. आता साहजिकच कलिंगमधली जनता पूर्णपणे हताश झाली होती. त्यांनी आपल्या राजाकडे धाव घेतली आणि पाऊस पाडण्यासाठी अक्षरशः गयावया करायला सुरुवात केली. त्यांच्या डोक्यात एक योजना आली. त्यांना वाटलं की त्यांच्या सगळ्या त्रासाचं उत्तर शेजारच्या कुरु राज्यात आहे. तिथे एक प्रसिद्ध हत्ती होता, अंजना वसाभो, आणि असं म्हटलं जायचं की त्याच्यात पाऊस पाडण्याची एक अद्भुत जादुई शक्ती आहे. आणि कुरु राज्याचे राजे धनंजय ते तर आपल्या उदारतेसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी मदत करण्यासाठी एक क्षणही विचार केला नाही. राजा धनंजयाने तो हत्ती कलिंगच्या लोकांना दिला, पण चमत्कार झालाच नाही. पावसाचा एक थेंबही पडला नाही. आणि यामुळे तर हे कोडं आणखीच गुंतागुंतीचं झालं. मग प्रश्न हा आहे की जर त्या जादुई हत्तीमध्ये ती शक्ती नव्हती, तर मग कुरु राज्याच्या त्या समृद्धीमागचं खरं रहस्य तरी काय होतं? आणि मग कलिंगच्या दूतांच्या लक्षात आलं, उत्तर कुठल्याही जादूटोण्यात किंवा चमत्कारी प्राण्यात नव्हतं. ते होतं एका जीवन पद्धतीत, एका आचरणात, ज्याला कुरु धम्म किंवा कुरूंचा सदाचार म्हटलं जायचं. ठीक आहे, आता आपण या गोष्टीत जरा खोलवर जाऊया. कारण जेव्हा त्यांनी या कुरु धम्माबद्दल विचारलं तेव्हा त्यांना काहीतरी वेगळंच बघायला मिळालं. एक नैतिक शंकांची मालिका, आणि तिची सुरुवात झाली थेट राजापासूनच. राजाला वाटत होतं की त्याचा स्वतःचा सदाचार, त्याचं स्वतःचं वागणं हे सदोष आहे, त्यात काहीतरी उणीव आहे, आणि त्यामुळे तो ते इतरांना कसा काय शिकवू शकतो. आता गंमत बघा, राजांनी केलेला गुन्हा काय होता? तर एका उत्सवात त्याने तलावावरून एक बाण सोडला होता, आणि त्याला सतत वाटत होतं की कदाचित, फक्त कदाचित, तो बाण चुकून एखाद्या माशाला लागला असेल. म्हणजे बघा, प्रत्यक्ष काही घडलं नव्हतं, पण नकळत इजा होण्याच्या केवळ शक्यता या विचारानं तो बेचैन झाला होता. राजाला स्वतःच्या सदाचारावर विश्वास नव्हता, म्हणून त्याने त्या दूतांना आपल्या आईकडे, राजमातेकडे पाठवलं. पण गंमत म्हणजे तिलाही तिच्या सद्गुणांबद्दल शंका होती. आणि तिची कहाणी तर या विचारसरणीचं एक उत्तम उदाहरण आहे. बघा, तिला 2 भेटवस्तू मिळाल्या. तिने एक मोठ्या सुनेला दिली आणि एक धाकट्या. वरवर पाहता सगळं योग्य होतं, पण तिच्या मनात सतत विचार येत होता की असं करून आपण नकळतपणे पक्षपात्र नाही ना केला. आणि ही जी आत्मशंकेची साखळी होती ना, ती तिथेच थांबली नाही. राणी, उपराजा, राजपुरोहित असं करत करत ती दरबारातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचली, अगदी सामान्य द्वारपालापर्यंत सुद्धा. आता उपराजाचं उदाहरण घेऊया. इथे तर आणखी गंमत आहे. एकदा पावसामुळे तो राजवाड्यातच अडकला, पण बाहेर लोक त्याची वाट पाहत रात्रभर भिजत उभे होते. आता यात त्याची काहीच चूक नव्हती, पण तरीही त्याला त्यांच्या त्रासाबद्दल प्रचंड अपराधी वाटत होतं. म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय? तर महत्वाचा मुद्दा हा आहे की हे जे तीव्र आत्मपरीक्षण होतं ते फक्त राजा राणीपुरतं मर्यादित नव्हतं. राज्यातला प्रत्येकजण, मग तो श्रीमंत व्यापारी असो किंवा एक गणिका, प्रत्येकजण ह्याच पद्धतीचा अवलंब करत होता. अखेरीस त्या दूतांना काहीतरी ठोस हवं होतं. मग त्यांनी ते 5 मूलभूत नियम लिहून घेतले, ज्यावर हा सगळा सदाचार आधारलेला होता. आणि हे नियम म्हणजेच पंचशील. पण इथे एक मोठा विरोधाभास आहे, नाही का? जर या नियमांचं पालन करणारा प्रत्येकजण स्वतःला अपयशी समजत होता, स्वतःला सदोष मानत होता, तर मग त्यांचं राज्य इतकं सदाचारी, इतकं समृद्ध कसं काय झालं? आणि इथेच कथेचं खरं रहस्य उलगडतं. कुरु राज्याची ताकद त्या 5 नियमांमध्ये नव्हती, तर ज्या अविश्वसनीय, ज्या कमालीच्या सूक्ष्मतेने आणि प्रामाणिकपणाने ते त्या नियमांकडे बघत होते, त्यात होती. म्हणजे कुरु सदाचार हा केवळ परिपूर्ण कृती करण्याचा प्रयत्न नव्हता, तर तो आपल्या हेतूंना, आपल्या इराद्यांना परिपूर्ण करण्याचा प्रयत्न होता. लहान सहान कृतींमागच्या विचारांचं ते सततचं आत्मपरीक्षण होतं. आणि मग काय, जेव्हा कलिंगच्या राजाने केवळ नियम नाही तर ही सखोल नैतिक विचारसरणी स्वीकारली, हे आत्मपरीक्षण सुरू केलं, तेव्हा त्याच्या राज्यात पाऊस पडला आणि त्याचं राज्य वाचलं. तर ही प्राचीन कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. खरा सद्गुण कशात आहे? आपल्या परिपूर्ण वाटणाऱ्या कृतींमध्ये
की सतत स्वतःच्या हेतूंची तपासणी करणाऱ्या प्रामाणिक हृदयात